जसं मंदिराकडे जाईल तसं गर्दी जास्तच दिसायला लागलेली बघा। महाराष्ट्रातली सर्वात मोठी जत्रा असल्यामुळे पब्लिक बी लाखोच्या संख्येत येत होतो बघा। आम्ही म्हणलं जास्त न थांबता चला रांगेत लगेच दर्शनाला उभं राहावं, पण पब्लिक बी एवढं होतं की लवकर पुढे जायला जागा नव्हती आपल्याला। गर्दीतून पुढे आल्यावर गर्दी बी कमी दिसली, म्हणलं आता इथूनच पुढे जावं दर्शनाला। आई काळूबाईच्या दर्शनाला जाता जाता पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि म्हणलं चलावं आता। आई काळूबाईच्या मंदिरापाशी आलो तर बघा प्रमाणाच्या बाहेर गर्दी दिसत होती। मंदिरापाशी आल्यावर बघितलं, म्हणलं लाईनीत दर्शनासाठी जावं, पण लाईन पलीकडच्या साईडने लागलेली त्यामुळे दर्शन घ्यायचं लय अवघड झालं। मग मंदिराच्या पुढच्या साईडला गेलो आणि म्हणलं दर्शन घ्यावं। दर्शन घेऊन झाल्यावर म्हणलं जरा फोटो जरा व्हिडिओ काढावे आणि निघावं आता। मंदिरापासून खाली जाताना बघितलं तर दर्शनासाठी बरीच येणारी गर्दी होती बघा। खाली जाताना बघितलं दर्शनासाठी बरीच लांब लागलेली बघा खालीपर्यंत। खाली जाताना बघितलं बरेच भाविक आपल्या देवींना डोक्यावरती घेऊन बघा दर्शनासाठी चाललेलं बघा। माघारी जाताना बघितलं तर इथं तापा चाललेला होता बघा। इथं 10 मिनिटं थांबल्यावर निघूच वाटत नव्हतं, इतकी बारे वाजवत होती गात होती। जाताना रस्त्यात बघा आपल्याला परत तो स्टॅच्यू दिसला बघा। चला म्हणलं या गर्दीत आपली गाडी कुठं आहे पहिले बघावं, पण गाडी एका साईडला लावल्यामुळे लगेच गावली बघा। मग गाडी काढली आणि म्हणलं चला आता निघावं। जाताना बी घाटातनं बरीच गर्दी होती बघा। जाताना बघितलं वाय मांढरदेवी रोड घाटातनं वाहन